गणपती बाप्पा कोणीतरी इथे आलेलं त्यांची एक मूर्त पेन म्हणजे गणपतीचं माहेरघर बोलू शकता. पेन अमरापूर एक नंबर. तर नमस्कार मंडळी, आपण आर्ट्समध्ये पण त्यांच्या जे बोलतात मालक त्यांचे जाऊया. त्यांचं आता काय चालू आहे काम, शेडिंगचं काम चालू आहे. मुवमेंटवाल्या मूर्ती फक्त विराट आर्ट्समध्ये भेटतात. पूर्ण मुवमेंट होते मूर्तीची. बोला गणपती बाप्पा. आपण आता आलेलो आशीर्वाद आर्ट्समध्ये आणि आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळे घरातले आहेत आणि त्यांचे वडील आहेत. तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक्टकर ब्लॉग्स. तर आज आपण आलेलो पेनमध्ये, म्हणजे आपल्या ज्या यूट्यूबवरती ज्यांनी कमेंट केलेली का आपल्याला आशीर्वाद आर्ट्सचा व्हिडिओ पाहिजे पुढल्या टायमिंगला, तर आता आपण इथे आलेलो आहोत पेनमध्ये, हमरापूरमध्ये, कलवा गावात. तर जोहे पेन. तर इथे आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आशीर्वाद आर्ट्सचे गणपती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया. तर नमस्कार मंडळीत, आपण आलेलो आशीर्वाद आर्ट्समध्ये. हे बघा सगळे ते पेंटिंगचं काम चालू आहे, टचअपचं पूर्ण धोतराचं बाकी काम करत आहेत. हा कुठला कलर अशी आंबा कलर धोतराचा. आणि इथे सगळं पेंटिंगचं काम चालू आहे कंटिन्यू. भरपूर स्टॉक आहे इकडे, एक एक करून तुम्हाला दाखवीनच. पण त्यांच्या जे बोलतात मालक त्यांचे जाऊया. त्यांचं आता काय चालू आहे काम, शेडिंगचं काम चालू आहे. आणि आपल्याला आखणीचं काम बघायला भेटेल का नाही? आखणीचं काम बघायला भेटेल, थोडा वेळ लागतो कारण का येते नाही सोबत. आता आज हे गणपती द्यायचे आहेत कस्टमरला आणि त्यामुळं थोडा आता आखणीचं काम लेट चालू आहे. ओके ओके. स्वामी पूर्ण गणपती स्वामी दाखवतो तुम्हाला. पुढे पुढे आहेत. मोरावरती कृष्ण जाऊचा, नंतर पेटेवाला पुणेरी, पुढे टिटवाळा. खूप व्हरायटी आहे इकडे. कोळ्यांचा एकविराई, कान्हा. पुढे ही पेटेवाला आहे. बाप्पा माझा बालमूर्ती आहे, मस्त आहे. त्यांना थोड्याच वेळात विचारेन का आपल्या मूर्तींची प्राइजेस किती आहे. नको आपली जी मुंबईच्या मूर्ती असतात, म्हणजे डोंगरीचा राजा, त्या प्रकारची मूर्ती आहे. म्हणजे त्या टाईपमध्ये पण छोटी मूर्ती आहे, पण हुबेहूब बघा छोटी नक्कल आहे. बघा पूर्ण शंकावरती आहे गणपती. आखणी बघा इज्जत आहे आखणी.
आखणीचं काम चालू होणार आहे, दादा करणार आहेत. दादा तुमचं नाव काय? सत्यदादा पाटील, आशीर्वाद आर्ट्स. एकाच टायमिंगला ते 4 गणपतीची आखणी करण्याचा ट्राय करणार आहेत, पण आपण त्यांना एकच गणपतीच्या आखणी करण्याची विचारलं आहे. आपल्याला देणार आहेत व्हिडिओ थ्रू. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, फुल फुटानी खोबरनी केळा, साऱ्या प्रसादाची केली वेळ, कर भक्षण आणि रक्षण, तुझं पिता तुझं माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, तुझं सुख करिता तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा निधी, चकुले. रे बाप्पा मोरया रे, पाणी आहे. ठेवी तो माता. नाव काढू नको तांदुळाचे, गेले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील तारे सुखाचे, देवाचा गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, तुझं सुख करिता तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन मला ऑलमोस्ट आपलं आखणीचं काम झालेलं आहे. बघू शकता. तुझ्या कृपेची छाया असू दे, ज्ञानी मुनी नाव तुझं ठसू दे. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन मला द्यावरे. गाडी घोड्याची उभी आहे मंगले दाराला, वाट बघतान माय बाप आपले घराला, कर देखील तयारी तेच नवी सारी, कर देखील तयारी तेच नवी सारी, देखील संगे चल माहेराला, गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी, देखील संगे चल माहेराला, गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी, देखील. तर आखणीचं काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट. तर दादा आपल्याला सांगा का गणपतीची मूर्तीची प्राईस आपली कशी स्टार्टिंग किती असेल अंदाजे? यावर्षी जरा मार्केटमध्ये गणपतीच्या मूर्ती कमी असल्या कारणाने यावर्षी रेट जरा जास्त झालेला आहे. पण माझा रिटेलचा रेट 1800 होता, पण तो आता मी 2 फुटाचा 1900 रुपये घेतो आणि 1.5 फुटाचा 1400 रुपये. आणि आपले ते होलसेल पण आहे काय? होलसेलचाच हा सर्व गणपती आणि गाव गिरायकांसाठी कलरचे पेंटिंगचे गणपती.
सिंगल पीस आपल्याला भेटू शकतो. हां भेटू शकते. मी आता गावगिराकांची आत्ताची स्टार्टिंग झालेलं आहे. आता गावगिराकांसाठी गणपती जे त्यांना पसंत येते ते आम्ही आणतो आणि कलर करायला सुरुवात करतो. ओके, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुम्हाला भेटून असे आनंद झाला. आज संध्याकाळी गेलो ना तर लगेच चालेल. देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ एकदम डिटेलिंग सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला बंधू भाव मानून ठेवायला लागेल कुट्टी. आंबे तुझो टाळ टाळ मोडून रथ सजविला आंबे तुझो टाळ टाळ मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला सचिन म्हात्रे यांनी आपल्याला फुल सपोर्ट केलेला आहे आणि दादाने पण आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आशीर्वाद आर्ट्समध्ये या आणि आपल्या मूर्ती लवकरात लवकर बुक करा. गणपती बाप्पा. आपण आता आलेलो आहोत आशीर्वाद आर्ट्समध्ये आणि आपल्याला सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. सगळे घरातले आहेत आणि त्यांचे वडील आहेत. तर आम्हाला तुमच्या इथे येऊन आनंद झाला आणि तुमचे असेच गणपती बुक होऊ दे आणि हा वर्ष चांगला जाऊ दे. बोला गणपती बाप्पा मातेश्वरी की एकविरा माते की. धन्यवाद. हे आहे विराट आर्ट्सचं शॉप. तर नमस्कार मंडळीतनं आलेलो आहोत आता विराट आर्ट्समध्ये. त्यांनी आता नवीन मूर्ती ॲडिशनल केलेल्या आहेत. बघा मुंडव्यावरती मोरपिसावरती पूर्ण आहे बघा गणपती. रॉ गणपती आहे म्हणजे अजून त्यांचे पेंटिंग वेंटिंग बाकी आहे. आणि ही आहे जय मल्हारची मूर्ती आहे बघा मुंडव्यावरती. जय मल्हार. त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. ही मूर्ती बघा सेम अशी दिसते. बघा पूर्ण मुवमेंट होते मूर्तीची. पूर्ण मुवमेंट होते मूर्तीची. ती मूर्त हे कर थोडी मुवमेंट होते की बघा दाखव. तुमच्या प्रेक्षकांना दाखवायला लागतं. पूर्ण मूर्तीची मुवमेंट. विराट आर्ट्समध्ये या पूर्ण हमरापूरमध्ये पेन जोहेमध्ये या मोमेंटवाल्या मूर्ती फक्त विराट आर्ट्समध्येच भेटतात. जर कोणाला हवे असेल तर विराट आर्ट्स म्हणजे गेल्यावेळी पण टाकले यावेळी पण टाकतो. हा आहे त्यांचं कार्ड. या आणि व्हिजिट करा आणि मूर्तींचा बघा. तुम्हाला ज्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल यांची प्राइसिंग पण या व्हिडिओमध्ये पण सांगतो. पण तुम्ही या इथे व्हिजिट करा. बघा नवीन नवीन व्हिडिओमध्ये येणारच. पण पूर्ण मूर्ती यांच्या रेडी आहेत. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर सांगा. मी त्यांचा कार्ड टाकतो व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत निसर्ग कला केंद्र हमरापूर पेण. इथे मोठ्या मोठ्या मूर्तीज आहेत. पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पेंटिंगच्या मूर्ती आहेत. या पेंटिंग करायचं अजून मूर्त आहे. निसर्ग कला केंद्रामध्ये आपण पहिल्यांदाच आलो आहे आणि ही आता दुसरी व्हिडिओ आपली हमरापूरची. हे बघा पूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीचं आहे बघा. गणपतीची विठ्ठलाच्या रूपात पूर्ण यांचं काम चालू आहे. पूर्ण मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. हे बघा पूर्ण मोठी मूर्त आहे. 6-7 फुटाची मूर्त आहे. अजून पुढे पुढे मूर्त आहेत. तिकडे सगळे यांचे कामगार जेवायला बसतात.
पण आपण इकडे शूट कोण्या देवाचं रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा तुझो टाळ टाळ मुडुनी रथ सजविला तुझो टाळ टाळ पूर्ण सजवले मूर्त. सजविला. दोन्ही साईडून बघू शकता तुम्ही. पूर्ण चिंतामणीचा लुक देण्याचा प्रयत्न केलाय मूर्तीला. भारी भारी कला आहे. आम्ही 150 500च्या जास्त 500-700 मूर्ती वाटतं त्या. बघा पूर्ण भरलेला आहे आणि त्यांचे कामगार तत्पर असे चालू आहे त्यांचं काम. अर्धी लोक जेवायला बसलीत, अर्धी लोक काम करतात. पूर्ण मूर्ती रेडी आहे त्या सगळ्या. अर्ध्यांचं आखणीचं काम बाकी आहे. शंकराची मूर्त, शंकराच्या अवतारात गणपतीची मूर्त. हे बघा इकडे आता आपला एकविराई लिहिलेला आहे. कोली लुक केलेला आहे पूर्ण. बघा चिंबोरा बघा, खरपी. हे बघा हत्तीच्या डोक्यावरती बघा बसले गणराय आहे. भारी मूर्त वाटते. बालमूर्त आहे पण भारी वाटते. गणपती बघून आनंद घ्या. इथे आता शेषनागावरती विराजमान आहेत गणराया. शेषनागाच्या खाली बघा पूर्ण मूर्त सजवलेली आहे खालपासून वरपर्यंत. भारी वाटते. आणि त्याच्या बाजूलाच पेटेवाला एकही मूर्त काट एकही जागाशी सोडली नाही का तिकडे सजवले नाही. निसर्ग आर्ट्स हे त्या मोठमोठ्या मूर्त आहेत. पूर्ण सजवून ठेवले आहेत रेडी. म्हणजे ज्यांची ऑर्डर आहे त्यांची पूर्ण झालेली आहे. कारखाना पूर्ण भरलेला आहे गणपतींनी. लूक येतो. बघा मूर्त माशावरती स्वार आहे. डेकोरेशन पण बघा हत्तीच्या तोंडावरती म्हणजे त्या सोंडेवरती आहे. मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भारी वाटतं. सेम मूर्त हे बघा इकडे सेम मूर्त पेशवाई सारखं खटामटात बसलेले गणपती पूर्ण सजवलेले आहेत गणपती. आणि या ज्या मोठ्या मोठ्या मूर्ती असतात त्यांच्या पाठचं प्रभावळ हे बघा प्रभावळ पूर्ण रेडी आहे. हे चिंतामणीचं म्हणजे चिंतामणीसारखा लुक करण्याचा प्रयत्न आहे हा. आणि इकडे हे बघा पूर्ण सगळ्या प्रभावळ रेडी आहे त्या. निसर्ग कला केंद्र अमरापूर पेण जय श्रीराम. जी या मोठ्या गणपतीची जी बॉर्डर आहे पूर्ण आहे बघा जय श्रीराम या नावाने लागलेली आहे. खूप भारी वाटतंय बघून. निसर्ग कला केंद्र पूर्ण पाठ पुढून ते पाठपर्यंत पूर्ण आहे बघा पूर्ण भरलेला आहे कारखाना. निसर्ग आर्ट्स. आणि कोणीतरी इथे पेंटिंग केलेली आहे. स्प्रे पेंट आहे वाटतं. पूर्ण विठ्ठलाचं दर्शन घडतंय. पूर्ण बालमूर्त आहे. पूर्ण सजवलेली मूर्त.
आवल्याचा राम हे बघ, पूर्ण रेडी मिळतात. भारी वाटतात बघायला. काय वाटते मूर्त बघा ना, ऑरेंज कलरचा आहे तर पुरा शाल पासून. एक ना असे भारी भारी पीस भेटतात गणपतीचे बघायला. आखणी ही भारी आहे आणि त्यांची सजावटही भारी आहे. निसर्ग आर्ट्स, काय डिटेलिंग आहे बघा ना. निळ्या कलरचा, आकाशी कलरचा धोतर, शालू, आखणी बघा, डोळ्यांची आखणी बघा. श्रीरामांच्या अवतारात गणपती, काय भारी वाटतं गणपती. भारी वाटतं. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. माऊलीच्या अवतारात म्हणजे विठ्ठलांच्या अवतारात आहे बघा. पूर्ण पेंटिंगचं काम बाकी, अजून आखणीचं काम मला तरी दाखवतो. आणि सजवून ठेवलेलं आहे पूर्ण मूर्त. भारी वाटतं. निसर्ग आर्ट्स. अथर्व आर्ट्स. आपण इथे आलेलो. त्यांची एक मूर्त जाता जाता आपल्याला दिसली, भारी वाटलं म्हणून मूर्त उतरलो. हे बघा, मग काय मूर्त आहे. डायरेक्ट मुंबईला आल्यासारखी फील. भारी वाटतं. अर्ध्या मूर्ती रेडी आहेत, बाकीच्या मूर्तींचं काम चालू आहे. लालबागचा राजा. आणि मूर्तीनं आकर्षण आहे. पेन म्हणजे गणपतीचं माहेरघर बोलू शकता. पेन हमरापूर, गणेश कला केंद्र आणि अथर्व आर्ट्स इथे आपण आलेलो. दुसरा कारखाना यांचा. इकडे बघू शकता तुम्ही, मोठमोठ्या मूर्तीच आहेत. आणि ही पूर्णपणे पेंटेड आणि सजवलेली पूर्ण मूर्ती आहे. पूर्ण याच्यावरचं काम झालेलं आहे. म्हणजे ज्यांची मूर्त आहे त्यांची रेडी आहे मूर्त. काय भारी लूक वाटतं बघा ना जवळ. एक नंबर वाटतंय, जाम भारी. चिंतामणीचा लूक दिलेला आहे. जगन्नाथ महाराज बॅकग्राऊंड म्हणजे चिंतामणीचं जे बॅकग्राऊंड तेच आहे. या साईडलाही आहे 2 मूर्ती. मस्त आहे, खूपच छान. अथर्व आर्ट्स. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढे वेळी लवकर भेटू. ओके. तर नमस्कार मंडळी, हा ब्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.